डिचोलकर वहिनी वाट बघतायत. चला जाऊया. जाण्यापूर्वी जरा चला. नमस्कार. नाव सांगा. अर्चना गणेश डिचोलकर. बरं, आता द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर, नमस्कार. मुलगी, माझी मुलगा, माझी सासूबाई, माझी आई, ही वहिनी, माझा भाचा, ते नंदे सगळेजण, ते भाऊजी 2. बरं बरं. आणि सगळे बाकी इथल्या सगळं बिल्डिंगचे परिवार. अरे वा वा. नमस्कार नमस्कार. चला सुरुवात करूया गप्पा. म्हणजे आज ओवाळताना रसगुल्ले होते तुमच्याकडे. हो. काय रसगुल्लेच का होते? ते बेंगॉली स्पेशल आहे. बेंगॉली स्पेशल आहेत. नाही पण बेंगॉली स्पेशल आणि रसगुल्ले याच्याशी तुमचं काय घेणं देणं? मी बेंगॉली म्हणून थोडा तुमच्यासाठीच बेंगॉली रसगुल्ले आणले. माहेरची बेंगॉली आहे. वा वा छान. आणि मग रसगुल्ले आणि झुणका भाकरी हे कॉम्बिनेशन कसं काय झालं असं मला विचार. कुठे ते लव्ह मॅरेज? इथेच परेला झाले, बाजूच्या बिल्डिंग मध्ये. बाजूच्याच बिल्डिंग मध्ये. मग काय हे काय करायचे? हे तेव्हा कॉलेजला असायचं. कॉलेजला. आणि तुम्ही? शाळेत. शाळेत. मग झालं. चला झालं. चांगलं झालं की नाही? हो. सगळं मस्त. तुम्ही अकोड होऊ नका, बिंदास बोला. कसा आहे स्वभाव त्यांचा? खूप चांगलं आहे. तेव्हापासून? हो. तुम्ही बघत होता का वरून? नाही, त्यांनी बघितलं. त्यांनी बघितलं? कारण मी गॅलरीत उभं असायचे ना कधी. बरं. मग हे ह्यांचं लक्ष वर होतं का ते असं? नाही. विचारूया त्यांना. बोलवा. हो. नमस्कार. नमस्कार. डोळ्यातून जो काय बाण मारलाय तो सॉलिड लागलाय. पण हा मग विचारलं कसं तुम्ही त्यांना? प्रपोज केलं होतं. कसं काय? चिठ्ठी दिली होती. महत्वाचा विषय आलेला आहे आता. मग चिठ्ठी त्यांना कुठे कशी पाठवली? ते डॉक्टरकडे आले होते हे लोक. डॉक्टरकडे आला होता? तुम्ही पण तिकडेच गेला होता डॉक्टरकडे? नाही गेले होते. त्यावेळेला मी बघितलं होतं की गेलेत डॉक्टरकडे. त्यावेळेला असे समोरून येत होते आणि चालता चालता मी असं पटकन हातात ठेवले आणि मी निघून गेलो पुढे. थांबलो नाही. तुमच्यावर कोण होतं तेव्हा? आई होती. आई बरोबर चालतायत, ते समोरून येत आहेत. आई आतमध्ये गेली, मी तेवढंच जात होते. तेवढ्यात कागदाची चिठ्ठी आली. मग ती वाचली कुठे? घरी जाऊन. घरी जाऊन. आणि मग ती चिठ्ठी ठेवून दिली आहेत की काय? अजून ठेवलं होतं. अजून ठेवली होती? बाप रे. छान. मग त्याच्यात त्यांनी तुम्हाला प्रपोज केलं होतं का? हो. मग तुम्ही त्यांना उत्तर कसं दिलं? लेटर मध्ये. तुम्ही पण लेटर लिहिलं? मग आता तुम्ही त्यांना ते कसं दिलं? त्यांना वर बोलवलं होतं. छान. मित्र जे काय झालं ते झालं. पण किती गोड आहे हे सगळं. आणि मग लग्नाचं कळल्यावर काय झालं? घरून थोडंसं माझ्या प्रॉब्लेम होतं, तिच्या नव्हतं. वडिलांना वगैरे थोडंसं आवडलं नव्हतं. पण माझ्या बहिणींनी पुढाकार घेतला आणि समजावलं आणि व्यवस्थित झालं सगळं. तुम्ही किती कमी बोलता हो? रोज कमी बोलता की आजच? नाही. मग मी बोलते ना मध्ये मध्ये बोलताय. वहिनी तुम्हाला आता मी प्रश्न विचारतो. मला सांगा तुम्ही वहिनी की आता मिस्टरांना पहिला प्रश्न तुम्ही सांगा. आपण आता जिथे बसलेले आहोत तिथे एक पायऱ्या आहेत, म्हणजे शिडी अडकवलेली. त्या शिडीला पायऱ्या किती? शिडीला 8. किती येतो वहिनी? 7. कितीतरी वेळा वापरता की नाही? मोजा किती आहेत? 5च आहेत. 5च आहेत. तेव्हा हे बक्षीस गेला. आता वहिनी तुम्ही सांगा, मिस्टरांना न आवडणारा पदार्थ कुठला? मच्छीचं कालवण. आवडत नाही का हो? मला माशाचा तो उग्र वास येतो आणि ते मासे सोलून खाण्यात कंटाळा. म्हणून तुम्हाला नाही. मग ठीक आहे, काय फरक नाही पडत. ठीक आहे, ओके. तुम्ही सांगा. आता तुम्ही सांगा, वहिनींना सासरची कोणती व्यक्ती जवळच्या मैत्रिणीसारखी वाटते? माझ्या बहिणी संगीता म्हणून एक आहे बहीण, ती एक. आणि दुसरी सरिता म्हणून बहीण आहे. अभिनंदन. चला, त्यामुळे आता 2 उत्तरं बरोबर आली. वहिनी हे 300 रुपयाचं आता बक्षीस मिळालंय तुम्हाला. खरं आणखी मिळालं असतं पण त्या शिडी आणि पायऱ्यांनी गडबड झाली. आता तुम्ही एकही इंग्लिश शब्द वापरायचा नाही. इथून दादरला फिरायला जाता. हा, 2 चाकीची वाहन आहे आमची, त्याच्यावर जातो. 2 चाकीच्या वाहनावरून जाता. आणि मग काय असतं त्याच्यात? काय काय कशावर चालते ते वाहन? पेट्रोलवर चालतं. अच्छा. आणि मग आणखी काय करता तुम्ही? कुठे जाता? फिरायला गेल्यावर खायला जाता की नाही? पाणीपुरी. पाणीपुरीच खातात. जेवायला घेऊन गेलेत की नाही कधी तुम्हाला बाहेर? हो. कुठे घेऊन गेले होते? आम्ही शालिमारला गेलो होतो. काय आहे ते?
हॉटेल आहे. हॉटेल आहे, धन्यवाद. चला हे बक्षीस गेलं आणि हे 300 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. चला रेडी आहात कुटुंबात. नमस्कार. बरं आता वहिनींच्या स्वभावाबद्दल कोण सांगणार आहे तुमच्यापैकी? सासूबाई बोलणार. खूप चांगली आहे. कुठून घेऊन आलात सून? बाजूच्याच बिल्डिंग मधून घेऊन आला. बाजूच्या बिल्डिंग मधून आलाय. हो लग्न करून आणलंय. मी कुठे काय म्हणतो. बरं वहिनी, मिस्टरांबद्दल एक तक्रार करायची असेल तर कोणती कराल? ते आहे ना ऑफिसला मला नेहमी हाक मारायला लागते, उठा हो टायमिंग झाले. ते लवकर उठत सकाळी लवकर उठत नाही का? असं करता हो तुम्ही? उशीर होतो खूप? हो उशीर होतो. बरं तुमची एक तक्रार असेल कोणती करा. हो का? हळू बोल म्हटलं तर ऐकत नाही, मोठ्याने बोल, ओरडून बोलतो. हो मोठ्याने बोलल्याशिवाय तुम्ही उठत नाही ना. एरवी पण. बरं ते शब्द आहेत ना गाण्याचे? हो आहे. चला तुम्ही वाचा. वहिनी गाणं ओळखायचा तुम्ही? क्रमाने. राधा 2 नंबर कृष्ण राधा कृष्ण. 3 नंबर मीरा राधा कृष्ण मीरा. 4 नंबर रुक्मिणी आणि 5 नंबर चांदणी. चांदन पिठावर चांदन वा वा, अभिनंदन. म्हणजे गाण्याच्या शब्दांपेक्षा चालत जास्त गात होत्या, वाजवत होत्या नुसत्या व्हायलिनवर गाणं. पण वहिनी अभिनंदन. हे 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं.